वीर वारकरी वैकुंठवासी लोटांगणे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मालदण तालुका पाटण येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन. या कार्यक्रमासाठी वाल्मिक आणि वारणा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.
मला एक तर सुराचं ज्ञान नाही. आयुष्य काय पाहिजे केलं खराम खराम काढलं. सुराचं काय कळत नाही, पण उगच म्हणायचं चढलंय बघ. लोकाला वाटते याला सोडून मी करतोय, कुणाला बोलू नका. ऐशियाची शरण शक्ती दिवे भगवंती. मग आम्ही पण ठरवलं देवाला शरण जायचं. तर म्हटलं महाराज देव कुठला एवढं दाखवा. देव कोणी बघितलंय? देव कुणालाच दिसलेला नाही. गुरुवाला सुद्धा देव दिसलेला नाही. इथला गुरु सोडून नाही तर नारळ फोड माझ्याकडे. कारण गुरुवाचं लक्ष पंढरपुरामध्ये ज्यावेळी बडेले होते सुप्रीम कोर्टाला हाकल की देवाजवळ कशी बसत होती? देवाकडे तिची पाच असायची आणि लक्ष वारकऱ्याच्या खिशाकडे. 100 वाला एक शिस्ती घ्यायचा, 10 वाला एक ढाकला. देव पाठीव. जगात देव कोणीच बघितले. मग जो देव दिसत नाही त्याला शरण कसं जायचं? दाखवा ना, ह्यो देव आहे, ह्यो आहे, ह्यो आहे, आम्ही शरण करतो. याचं उत्तर असं देत नाही. माणूस ज्यावेळी दुसऱ्या पुढे शरणागती पत्करतो त्यावेळी जेव्हा तो शरण जातो त्याला त्यानं बघितलंच पाहिजे असा नियम नाही. बिनवत्ता सुद्धा माणूस आपलं सर्वस्व दुसऱ्यावर नच्यावर करतो. ही झाली हेड नाही. उदाहरण द्यायचं एसटी मध्ये मागच्या दाराला ज्या क्षणाला मी पायरीवर पाय ठेवतो त्या क्षणाला आम्ही आमचं तन मन धन पंचप्राण एका माणसाच्या ताब्यात देतोय. कुणाच्या? म्हणजे तुम्ही जागा आहे असा. त्या ड्रायव्हरला आम्ही बघितलेलं नसते. किती बी डोळं फाडून बघितलं की नाही जाळीतनं त्याचं टक्कल दिसतंय, पण चेहरा दिसत नाही. की गोरा आहे का काळा आहे तर नाही का. कंडक्टर दिसतोय आणि कंडक्टर लक्षात बी राहतोय का सुट्ट पैसे परत देत नाही. कुठं नाही उतरताना म्हणते एक उतरताना देतो. मग शिकायला पोचलो. म्हणला कुठं जायचं आहे? मालधन. म्हणला 25 रुपये काढ. माझ्याकडे 50 दोन उतरले देतो. मला मालधन मध्ये आलं माझ्या लक्षात 25 रुपये द्यायला. म्हणून पुढीला जर कंडक्टरचं चळ आलं डोळे दाखवून पुढगी द्या. एका वर्षात ती एसटीच घेते. ड्रायव्हर काय होतं पण ड्रायव्हर आपल्या जीवावर उदार होऊन प्रवाशांचे प्राण वाचवतो. त्या ड्रायव्हरला मी बघितलेलं नसते पण माझ्यासारखा म्हटला तुम्ही ठेवा विश्वास. आपण त्याला बघितल्याशिवाय त्याच्या पुढे शरणागती पत्करणार नाही. मग गेलं किती कुठेला वागतो. एसटी पहिली होती 6ची गाडी. कॉलेजची पुढं चढा लागली गाडी. मी ह्या बाजूला ड्रायव्हरकडे गेलो. मानवर करून विचार लायसन आहे? डोळं काढले. परत म्हटलं ह्याच्या आधी गाडी कुठं घातलेली नाहीच नव्हतं जे मला बसायचं आहे. त्यानं आणि डोळं वाटणार. मग म्हटलं करार पडतो व्यवस्थित नेशील तर ते तळमळच्या इकडे घाट आहे त्यातनं खाली घालशील. त्याने लिव्हरवरचा पाय उचलला. डोसक्यात म्हणला मूर्खा माझ्या गाडीत पाय ठेवू नको. वडाप नाही म्हणजे उद्या पेपरात तुझा फोटो फुकट छापून येते. ड्रायव्हरची चौकशी केलेली कधीच ड्रायव्हरला आवडत नाही. ट्रक मध्ये बसलं नुसतं म्हणा शिस्तीत निश्चित खाली म्हणते ते ड्रायव्हरवर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो. मग तो तर जगाचा ड्रायव्हर आहे की हो. जग चालवणारा भगवान त्याला बघायची गरजच नाही. तुका म्हणे घालू तया